आज आपण करणार आहोत अंडा कढी. चला तर मग बघूयात रेसिपी. अंडे शिजवून घेतलेले आहेत. अंड्यांना थोडेसे कट मारून घेतलेले आहेत. पॅन मध्ये तेल टाकून घेऊयात. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये टाकूयात अर्धा टीस्पून हळद, अर्धा चम्मच मिरची पावडर, अर्धा चम्मच मीठ. तेल आपलं मस्त गरम झालेलं आहे. त्याच्यात अंडे सोडून देऊन फ्राय करून घेऊ मस्त. ते 9-10 अंडी घेतलेली आहेत. अंडी मस्त फ्राय करून घ्या. पाहू शकता मस्त कलर आलेला आहे अंड्यांना. अंडी आपली फ्राय झालेली आहे. अंडे आता काढून घेऊयात. मस्त कलर आलेला आहे. पाहू शकता किती मस्त कलर आलेला आहे अंड्यांना. आता मसाला भाजून घेऊयात. थोडंसं तेल टाकून घ्या पॅन मध्ये. 4 मोठे कांदे कापून घेतलेले आहेत मध्यम आकाराचे. कांदे मस्त लाल होईपर्यंत परतून घ्या. नऊ ते 10 काजू टाकलेले आहेत. वीस ते 25 लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत. 1 इंच आलं टाकलेलं आहे. ते मस्त भाजून घ्या. कांद्याला आपला मस्त कलर आलेला आहे. 1 दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे 1 इंच इतका आणि 5 काळी मिरी टाकलेली आहे. मसाला भाजून झालेला आहे. मसाला थंड झालेला आहे. आता आपण त्याचं वाटण करून घेऊयात. त्यासाठी मी त्याच्यात टाकलेला आहे 1 वाटी दही, छोटी वाटी आहे. थोडासा पुदिना टाकलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. आणि मिरच्या पण टाकलेल्या आहेत 2. तो व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झालेला आहे. 1 चम्मच मी जिरे टाकलेली आहे. तर मसाला आपला वाटून झालेला आहे. पॅन ठेवलेला आहे तापायला. त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. दोन तेजपत्ता, 2 मिरच्या, थोडीशी मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे आणि आपला घरचा तिखट मसाला. ते मस्त परतून घ्या तेलामध्ये. थोडीशी हळद टाकलेली आहे. आता वाटण आपण टाकून घेऊयात. वाटण मस्त आता परतून घ्या त्याच्यामध्ये. मिक्सरचं भांडं धुवून टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. पाणी जास्त घालायचं नाहीये. तर मसाला मस्त शिजून द्या मस्त तेल सुटेपर्यंत. त्याच्यात आता आपण मीठ टाकून घेऊयात चवीप्रमाणे. झाकण ठेवून आता 10 मिनिटं त्याला शिजवून घेऊ. 10 मिनिटं झालेले आहेत. पाहू शकता मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे. मसाला आपला मस्त भाजून झालेला आहे.
अंडी टाकून घेऊयात आता. एक कप पाणी टाकूयात. पाणी जास्त टाकायचं नाहीये. पाणी पण मी गरम टाकलेलं आहे. थोडीशी कस्तुरी मेथी टाका. कोथिंबीर टाकायची नाहीये. एक तर कस्तुरी मेथी टाका, नाही तर कोथिंबीर टाका. 2-3 मिनिटं त्याची वाफ काढून घेऊयात. पाहू शकता तयार आहे आपली अंडा कढी. पाहू शकता तयार आहे आपली अंडा कढी.